MPSC सरळ भरती 2024 दोन महत्त्वाच्या मंत्रालयाअंतर्गत आपल्याला परीक्षा सरळ भरतीच्या अंतर्गत येत आहेत। समाज कल्याण मंत्रालयाअंतर्गत एकूण 3 परीक्षेचे फॉर्म भरून घेतले आहेत। त्यापैकी 2 वर आपण चर्चा करूया। सहाय्यक आयुक्त गट अ, समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांमध्ये किती फॉर्म आलेत बघूया। 2012-13 ला जी जाहिरात आली त्यामध्ये किती फॉर्म आले होते। MSW च्या रिलेटेड असलेले सहाय्यक आयुक्त गट अ च्या परीक्षेमध्ये किती फॉर्म आलेत बघूया आपण। आणि एनी ग्रॅज्युएट पदवीधरांवर जी फॉर्म मागितले होते ज्यामध्ये गट ब येते त्याची तुलना आपण करणार आहे। प्लस आपण इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाअंतर्गत ज्या 2 महत्त्वाच्या परीक्षा सरळ भरतीच्या अंतर्गत येत आहेत त्यामध्ये MSW वर आधारित आहे सहाय्यक संचालक प्रकल्प अधिकारी गट अ च्या रिलेटेड किती फॉर्म आलेत आपण जरा बघूया। इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब जे एनी ग्रॅज्युएटवर आहेत त्यामध्ये किती फॉर्म आलेत, स्पर्धा किती आहे याचं कॅल्क्युलेशन करूया। गॅजेटेड पोस्ट आहेत सुपर क्लास 1 ज्याला म्हणू आपण त्या लेवलच्या गट अ च्या परीक्षा आहेत। आपण कंपेअर करू राज्यसेवेमध्ये किती फॉर्म येतात, PSI STI मध्ये किती लाखो फॉर्म येत आहेत। तर आपण चर्चा करणार आहे की जे काही MSW वर जी परीक्षा आहे सहाय्यक आयुक्त गट अ आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाअंतर्गत जे सहाय्यक संचालक किंवा प्रकल्प अधिकारी किंवा संशोधन अधिकारी गट अ MSW वर आहे। मान्य आहे की फॉर्म कमी येतील। यावर्षी किती फॉर्म आलेत बघूया। तर जवळजवळ 5836 फॉर्म आलेत सहाय्यक आयुक्तासाठी। 2013 ला कंपेअर केलं त्याच्यापेक्षाही कमी आलेले आहेत। हा एक पहिला मुद्दा। UPSC अकॅडमीने 2013 मध्ये पण आपले सर्वाधिक रिझल्ट सहाय्यक आयुक्त आणि अधिकारी गट ब मध्ये पण आहेत। त्या दोन्हीची तुलना करून तुमच्यापुढे काही स्पर्धेचं गणित मी मांडणार आहे। आपण जे नव्याने स्थापन झालेलं जे समाज कल्याण मधून जे नवीन विभाग नंतर मंत्रालय जे सुरू झालं आहे ज्याला आपण OBC मंत्रालय म्हणू किंवा इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय म्हणू, याबद्दल तर विद्यार्थ्यांनी फॉर्मच नाही भरले आहेत। 2800 जे काही तुमच्याकडून RTIच्या माध्यमातून जे काही आपल्याकडे डाटा आला आहे तो राईट आहे, बरोबर आहे, त्याला गृहीत धरून आपण जर बघितलं तर जवळजवळ 3000 फॉर्म इथे समजूया आणि 6000 फॉर्म इथे म्हणून टोटल 9000 सुद्धा फॉर्म आलेले नाहीत। म्हणजे 2013 ला जे काही परीक्षा विद्यार्थी सहाय्यक आयुक्त बनले आहेत MSW वर जरी आधारित असले तरीही फॉर्म खूप कमी आलेले आहेत। यामधले पण काही मुलं जे आहेत सिरियसली तयारी करणाऱ्यांची संख्या 50%च असते। बघा राज्यसेवेमधून जर आपण या लेवलची परीक्षा क्रॅक करायची म्हटलं तर जवळजवळ 5 लाख पूर्व परीक्षेमध्ये विद्यार्थी बसतात। मुख्य परीक्षेचा एवढा मोठा सिलेबस आहे आणि इंटरव्ह्यू आहे। आता UPSC अकॅडमीचे जे काही रिझल्ट येत आहेत, जे काही 1.5-2 वर्ष आम्ही जे काही राज्यसेवेला मेहनत घेतो त्या आधारावर प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू इथे आपल्याला फक्त एक मुख्य परीक्षा आणि 50 मार्काचा इंटरव्ह्यू आहे। ठीक आहे। ज्या विद्यार्थी MSW झालेले आहेत त्यांनी जर फॉर्म भरले नसतील तर त्यांच्यासाठी पुढे अधिक एक सांगून ठेवतो आहे। आताच दिव्यांग कल्याण जे नवीन मंत्रालय स्थापन झालेलं आहे ज्याचा बजेट अलाउड झालेला आहे त्यामध्ये पण एक मोठी भरती सरळ भरती निघत आहे MSWच्या रिलेटेड। ही चर्चा झाली MSWची। आता आपण पदवीधरांवर वळूया। पदवीधर जे आहेत एनी ग्रॅज्युएटवर ज्या महत्त्वाचे 2 परीक्षा आहेत त्यांचे फॉर्म बघूया। PSI STI असिस्टंटमध्ये 6 लाख 7 लाख फॉर्म येत आहेत, लाखामध्ये येत आहेत। राज्यसेवेमध्ये 5 लाख ॲव्हरेजली फॉर्म येत आहेत। आता आपण समाज कल्याण अधिकारी गट ब जे एनी ग्रॅज्युएटवर आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर फक्त 35000 फॉर्म आलेले आहेत। 2012-13 ला कंपेअर करून दाखवणार आहे। आता जे नव्याने मंत्रालय तयार झालं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे माहीतच नाही की ग्रॅज्युएशनवर फॉर्म आलेले आहेत। ठीक आहे, जे आले ते किती आहेत, फक्त 11000 फॉर्म आहेत।
दोन्हीला आपण कम्पेअर केलं तरी 50,000च्या वर आकडा जात नाही. आता काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटेल की अरे आपण हा फॉर्म भरायला पाहिजे होता. जरी नाही भरला फॉर्म तरी येणाऱ्या एका परीक्षेची ओळख आत्ताच करून देतो आहे. एनी ग्रॅज्युएटवर तिथे अधिकाऱ्याचं म्हणजे गॅजेटेड पोस्ट येणार आहे. त्याला काहीतरी नाव असेल, दिव्यांग कल्याण अधिकारी गट ब गॅजेटेड. MSWवर आधारित एक पद असेल ज्याला नाव देऊ आपण सहाय्यक आयुक्त म्हणूया किंवा सहाय्यक संचालक म्हणूया, गट अ MSWवर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरले तर त्या परीक्षेचे फॉर्म भरा, तयारीला लागता येईल. आता जे काही चारही परीक्षा आहेत, 2013चा अनुभव आहे. त्यावेळेला जी काही परीक्षा होते, नंतर तुम्ही बघत असाल की सरसेवा भरतीमध्ये UPSC अकॅडमीचा महिला बाल विकासमध्ये जवळजवळ 90% रिझल्ट महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, फायनल लिस्टमध्ये आले आहेत. आता यावर्षीसुद्धा ऑनलाईन झाला आहे, त्यामुळे पुण्यात येण्याची एवढी काही घाई नाही आहे, गर्दी करण्याची काही गरज नाही. तुम्ही आहे त्या ठिकाणी बसून हा सगळा कोर्स करू शकता. आता आम्ही दिवसेंदिवस हा कोर्स स्वस्त करत चाललो आहे. माझे जे काही पहिल्या बॅचेस झाल्या आहेत आणि आत्ता जे काही नवीन बॅचेस सुरू होत आहेत या 2-4 दिवसामध्ये, या सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत हे सर्व तुम्हाला आमच्या झूमवर लाईव्ह असणार आहेत. 2 लेक्चर डेली असतात. आणि दुसरा जो पार्ट आहे तो सगळे व्हिडिओ तुम्हाला ॲपवर अपलोड दिसतील. आजही UPSC अकॅडमीचा जो ऑफिशियल URS म्हणजे युअर्स अकॅडमीवर तुम्ही बघितलं तर 300च्या वर व्हिडिओ अपलोड आहेत. आता जेवढ्या काही परीक्षा आहेत त्या सगळ्यांसाठी आपण एकत्र कोर्स तयार केलेला आहे. गट अच्या संबंधी जेवढ्या परीक्षा येणार आहेत जरी अभ्यासक्रम वेगवेगळा असला तरीही तुम्हाला एकच फी भरायची आहे. पण समाज कल्याण मंत्रालयाअंतर्गत जी सहाय्यक आयुक्ताची पोस्ट आहे, तसेच सहाय्यक संचालक, इतर बहुजन मागास आणि भविष्यात येणाऱ्या परीक्षा, या तिन्ही गट अच्या परीक्षा एकत्र केल्या आणि याच्या टेस्ट पेपरसुद्धा आहेत. जवळजवळ 70 टेस्ट पेपरचं नियोजन करतो आहे आपण. जवळजवळ 7,000 प्रश्न यामध्ये कवर होतील. ऑनलाईन सगळे परीक्षा पेपर द्यायचे आहेत. लिमिटलेस सराव पेपर ज्यामध्ये घेतलेले आहेत. तर या कोर्सच्या व्यतिरिक्त पण ज्या विद्यार्थ्यांना सराव पेपर द्यायचे आहेत, चारही परीक्षेसाठी एकच सराव पेपर आहे ज्याच्यावर मी नंतर चर्चा करणार आहे. आता जे विद्यार्थी सहाय्यक आयुक्त किंवा गट अच्या संबंधी फॉर्म भरले आहेत ते विद्यार्थी हा कोर्स 3,000 रुपयामध्ये परचेस करू शकतात. आता ही जाहिरात आहे, याच्या पुढची जाहिरात आहे, मान्य आहे. पण अनेक वेळा असं होते की विद्यार्थ्यांना कल्पना येत नाही. तुम्ही बघत असाल मागचे 3 महिने मी कोणताही व्हिडिओ टाकलेला नाही आहे. आता जी नवीन बॅच आम्ही चालू करतो आहे, बॅच जॉईन झाल्यानंतर किंवा बॅच लॉन्च झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर विद्यार्थी म्हणतात की आम्हाला माहिती नव्हती, पण आता त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यासाठी तुम्हाला URS अकॅडमीचा आमचा जो ॲप आहे तो डाउनलोड करून तिथे तुम्हाला हे सगळे कोर्सेस मिळतील. आता आपण गट ब वर जाऊया. गट बच्याही तिन्ही परीक्षा किंवा तिन्ही गट ब रिलेटेड जो काही अभ्यासक्रम आपण वेगवेगळा जरी असला तरी तो एकाच फीमध्ये, आणि याची फी तर 2,000 रुपयेच ठेवली आहे. यामध्ये सराव पेपर पण आहेत. डिस्काउंट करून 2,000 रुपये यामध्ये तुम्हाला फी मिळणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी क्लासेस झालेले आहेत किंवा ज्यांना क्लासची काही आवश्यकता नाही, ज्यांना फक्त सराव पेपर पाहिजे आहेत, तर सराव पेपरमध्ये तुम्हाला दिसेल की समाज कल्याण असेल च्या परीक्षा असतील, गट अच्या असतील, सहाय्यक आयुक्ताची पोस्ट असेल, इतर बहुजन मागास, चारही परीक्षेचं एकच कोर्स जो आहे विषयानुसार टेस्ट पेपर असणार आहेत. नंतर घटकनिहाय पण आहेत आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पण आहे. अभ्यासक्रम वेगवेगळा असला तरीही सगळे टेस्ट पेपर तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळतील. स्वतंत्र जर फक्त सराव पेपर घेतला तर तो 900 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. कोर्स जर परचेस केला तर तो कोर्सच्या अंतर्गत ऑलरेडी सराव पेपर त्याच 3,000 रुपयामध्ये आणि गट बच्या 2,000 रुपयामध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ 2 भागामध्ये डिवाईड केला. एक म्हणजे किती फॉर्म आले आहेत आणि दुसरं आमची जाहिरात त्यामध्ये मी ॲड केली. आता 2012-13ला कम्पेअर केलं तर एक शेवटचं हे सांगता येईल की सराव जो काही आपण म्हणजे जे काही फॉर्म आले आहेत ते फॉर्म खूप कमी आले. जर व्यवस्थित सिरियसली अभ्यास केला तर आपल्याला ही परीक्षा पास होणं शक्य आहे. काही कोणाच्या अडचणी आल्या तर
राहुल खंडारे सर म्हणजे माझ्या मोबाईल नंबरवर 7666818376वर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आपण इथे थांबणार आहे. धन्यवाद.